लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षाकडून प्रचार रथ काढला जातोय। मात्र आपण सध्या ठाण्यात उभा आहोत आणि ठाण्यात याच महायुतीचा प्रचार रथाचं इथं आता उद्घाटन झालेलं आहे आणि याच ठिकाणी धनुष्यबाण या चिन्हासंदर्भात या ठिकाणी महायुतीचा रथ आहे। त्यासोबत या प्रचार रथामध्ये बसण्याचं आसन देखील असणार आहे आणि त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील या प्रचार रथावरती फोटो आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर अजित पवार यांच्यासह अनेक बडे नेत्यांचे देखील फोटो आहेत। बाळासाहेब ठाकरे असतील, धर्मेंद्र आनंद दिघे असतील, अमित शहा अशा प्रकारचे सर्वांचेच फोटो या महायुतीमध्ये असणाऱ्या लोकांचे आहेत। त्यामुळे नक्कीच प्रचार रथाकडे सर्वांचंच लक्ष लागले आहे। त्यामुळे याच ठिकाणी प्रचार रथाची आता कशा प्रकारे सुरुवात होणार ते देखील आपण विचारणार आहोत। सर, प्रचार रथ बनवण्यात आलेला आहे। प्रत्येक प्रचार रथ पक्षाचा वेगवेगळा असतो। आपल्या प्रचार रथ खास करून कशा प्रकारचा आहे? आपण पाहताय हा प्रचार रथ या ठिकाणी उमेदवारासोबत जे इतर पक्षाचे पदाधिकारी असतात, महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी असतात, त्यांच्यासुद्धा मेहनत आणि त्यांचा प्रचारामधला सक्रिय सहभाग उमेदवार निवडून येण्यामागे फार मोठा असतो। जेव्हा उमेदवार इंडिव्हिज्युअल गाडी घेऊन फिरतो त्यावेळी त्याच्यासोबत इतर लोकांना त्या ठिकाणी आव्हान करता येत नाही आणि त्याकरता सर्व घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी असतील, आमच्या पक्षातील असतील पदाधिकारी, त्यांनासुद्धा लोकांना आव्हान करता यावं, लोकांपर्यंत पोचता यावं याकरता या प्रचार रथ हा विजयी रथ आहे आणि याचा हा विजयी रथ पक्षातर्फे सर्व उमेदवारांना देण्यात येणार आहे। खास करून धनुष्यबाण आणि पक्ष ज्यावेळेस दिला त्यानंतर एक मोठा आनंद होता आणि त्यानंतर त्याच धनुष्यबाणांचा आता या ठिकाणी प्रचार देखील खूप आनंद आहे की जो इतके वर्ष आम्ही रात्रंदिवस काम करतोय आणि ज्या शिवसेनेत आम्ही निशाणी आमची धनुष्यबाण होती त्याच धनुष्यबाणाचा निशाणी घेऊन आम्ही लोकांसमोर जातोय। प्रचंड खूप आनंद आहे यामध्ये। संजय राऊत म्हणतात ठाणे असेल, पालघर असेल, भिवंडी असेल, ह्या सर्व जागा ज्या आहेत ते आम्ही जिंकणार आहे। त्यांनी असा दावा केलेला आहे। या ठिकाणी राजन विजयच देखील हेच विजय होतील असा देखील त्यांनी दावा। हे बघा, संजय राऊत हे सकाळी जे काय बोलतात तेव्हा रात्रीचा अंमल त्यांचा कमी झालेला नसतो हे दिसून येतं। त्यांना भोंगा वाजवण्याचं काम आहे। शरद पवार साहेबांच्या सांगण्यावरून ते आपली ड्युटी बजावत असतात, त्यामुळे ते काय बोलतात इकडे आम्हाला लक्ष देण्याची गरज नाही। त्यांचं म्हणणं आहे की ठाणा असेल, कल्याण असेल ही जागा जे वेटिंगवरती आहे त्यामुळे येणाऱ्या काळात वर्षावर देखील बाहेर त्यांना वेटिंगवरती राहायला लागेल। दिल्लीमध्ये देखील त्यांना आता वेटिंगवरतीच राहायला लागेल। संजय राऊतांनी आमची काळजी करू नये। आपण कुठे असाल, आपल्याला कुठे बसावं लागेल, कुठे बसून आलात याची चिंता आणि याची काळजी त्यांनी करावी। खास करून लक्ष लागले ते म्हणजे कल्याणच्या सीटवरती आणि ठाण्याच्या सीटवरती कशा प्रकारची तयारी असणार आहे जयत आपण पाहताय। जरी उमेदवार जाहीर झाले नसतील तरीसुद्धा कल्याणचा उमेदवार तुम्हाला माहिती आहे कोण आहे, तो कोण असणार कल्याणचा उमेदवार? आमच्या सहयोगी भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या मंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे। कार्यक्रमांमध्ये सर्व ठिकाणी विधानसभा वाईज बैठका सुरू आहेत, कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू आहेत, विविध समाजांशी बैठका सुरू आहेत आणि काम सुरू झालेलं आहे। आमच्या दृष्टीने उमेदवार महत्त्वाचा नसून महायुती आणि नरेंद्र मोदी साहेबांना 45च्या वरती जागा या महाराष्ट्रातून लोकसभेच्या द्यायचा हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने आमचं काम सुरू आहे। मात्र ठाण्यामध्ये बघायला गेलं तर तुमचं नाव नरेश मस्के हे देखील येते, रवींद्र फाटक असेल, प्रताप सरनाईक, मात्र दुसरीकडे भाजप देखील दावा करत आहे या जागेसंदर्भात। हे बघा, मला माझं नाव येतं की नाही मला माहीत नाही आहे। मी कधीही कुठे अशा संदर्भात बोललेलो नाही, परंतु एवढं मी ठामपणे सांगतो, उमेदवार कोणी असेल नरेश मस्के हा प्रचार प्रमुख असणार, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। त्यामुळे इच्छुक वगैरे हा विषय माझ्यापुरता नाही आहे। पक्षनेते जो मला निर्णय देतील, जे मला सांगतील, पक्षाने म्हटलं लढ तर लढू, पक्षाने सांगितलं प्रचार प्रमुख म्हणून काम कर तर प्रचार प्रमुख म्हणून काम करू। त्याच्यामुळे हा विषय माझ्या दृष्टीने तरी नाही आहे। मध्यंतरी शिवतारेंनी वक्तव्य केलं होतं ते कुठंतरी आता थंडावलेले आहेत, त्यामुळे नक्कीच कुठंतरी आता महायुतीचा धर्म पाळला जाईल। हे बघा, हे आपण काय म्हणतो शुभसंकेत आहेत, महायुतीच्या विजयाचे शुभसंकेत आहेत आणि जे काही कोण काही प्रकार करत होते या महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा ते यशस्वी होणार नाहीत हे दिसून आलेलं आहे तुम्हाला। त्यांनी सांगितल्याप्रमाणे की हा प्रचार रथ असेल या इतर ज्या गोष्टी असतील त्या नक्कीच महायुती धर्म पाळला जाईल आणि महायुती संदर्भातला हा प्रचार रथ पाहू शकतो आपण। त्याच ठिकाणी आता हा प्रचार रथ अशाच जागोजागी महाराष्ट्रात देखील फिरणार आहे, त्यामुळे सर्वांचं लक्ष आता हा प्रचार रथ वेखून देणार आहे। त्यामुळे आता दुसऱ्या पक्षांचा प्रचार रथ कसा असेल ते देखील पाहणं गरजेचं असणार। मात्र सध्या तरी महायुतीकडनं हा प्रचार रथ आहे आणि विकासाच्या गतीला, मोदीच्या गॅरंटीला मत महायुतीला अशा प्रकारचा स्लोगन या ठिकाणी लावण्यात आला आहे। त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात हा प्रचार सर्वांचं लक्ष वेधणार आहे। त्यामुळे
दिनेश दिवेसह गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.